माऊली म्हणाले, हो, माझ्या धंद्यात काहीच फरक नाही. ब्राह्मणाने हातामध्ये सापाचा चाकू घेतला आणि रड्याच्या पाठीवरून फटकारे टाकत ज्ञानोबांच्या पाठीवरून फटकारे उमटत होते. मारे तासभर रड्याच्या पाठी थोडीशी वेळ उठी ज्ञानदेवा. हे ब्राह्मण म्हणाला, ही चूक म्हणजे तू फारच चांगली केली, परंतु जर हा रडा तुझ्यासारखा बोलला तर तुझ्या धंद्यात काय फरक? माऊली म्हणाले, हो, माझ्या धंद्यात काहीच फरक नाही. माझ्या धंद्यात काहीच फरक नाही. माऊली पुढे गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि गोर आणि गंभीर आवाजात म्हणाले, हरिओम अग्निमुळे पुरोहितम. असं त्या रेड्याच्या मुखातून गोर आणि गंभीर आवाज आला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ दुधांचा हलविला, शांती रूप प्रकटला, ज्ञानोबा माझा विठ्ठल विठ्ठल. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की जर आता तुला मुलगी झाली तर मी तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही. राणीला चिंता वाटू लागली आणि शेवटी तिला मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे तिला फार काळजी वाटली. ती म्हणाली, आता राजा आपलं काही ठार केल्याशिवाय राहणार नाही. राजा आपल्या ठार केल्याशिवाय राहणार नाही. परंतु एक हुशार दास होती. तिने राजाला सांगितले की राणीला मुलगा झालाय. राजा फार आनंद झाला. मुलीला मुलाचा पोशाख चढवला. ते मुलगा 20 ते 25 वर्षाचा झाला. 20 ते 25 वर्षाचा झाला. राजाने एका राजकन्येचा विवाह लावून दिला. परंतु ज्या वेळेस दोघांची एकांताची वेळ आली, ते मुलगी मुलाला फार वाईट वाटले. त्याला बसणं सहन झाले नाही आणि तो घोड्यापासून जंगलामध्ये निघून गेला आणि एका झाडात फास अडवला. तो फास अडकला तेव्हा त्याच्या कानावर आवाज आला, नारायण नारायण.
संत महात्म्याची दिंडी येत होती. हा तिथे गेला आणि तिकडून ज्ञानोबा नामदेवराय सोपान टाकताना मुक्ताबाई येत होते. हा तिथे गेला आणि ज्ञानोबाईंच्या पाय घट्टा धरल्या. तो पाय सोडता सोडून तेव्हा ज्ञानोबाई म्हणले, ए मुला माझ्या पाय सोडतो. मुलगी रूपी मुलगा म्हणाला, महाराज मी मुलगा नाही तर मी मुलगी आहे. ज्ञानोबाई सहज म्हणे, तो मुलगा आहे. ज्ञानोबाई त्याच्याकडे दृष्टीने पाहिले आणि चमत्कार झाला. जी निमिष माता देह पाटीला स्त्रीचा चुकीला पुरुष उभा. असे ज्ञानोबाईंनी प्रत्येक स्त्रीचा पुरुष केला. ही ज्ञानोबाईंची अन्यथा करू शकते. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण नामे
आहे म्हणजे पुरस्ती चेतन आहे. सर्वभूती राम देहाते एक सूर्यप्रकाशे दशमी आणि कृष्ण हे ब्रह्मचैतन्य आहे. अशा प्रकारे होण्यासाठी जीव आणि शिव यांचा एक होण्यासाठी म्हणजे देव आणि भक्ती यांची भेट होण्यासाठी तुम्ही राम नाम स्मरण करा, नाम चिंतन करा म्हणजे संसार दुःखाची निवृत्ती करा. हे मार्गाभंगाचे द्वितीय चरण सांगतात. बोले आपला भक्ती केली तर आपणच आपले बंधू आहोत आणि जर आपण भक्ती नाही केली तर आपणच आपले शत्रू आहोत. आपुली आपण करा सोडवाना संसार बंधन तोडावे घे. संसार हे बंधन आहे पण नेमके काय आहे ते आत्मालाही नाही आणि देहालाही नाही. कारण की देह हा नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकळ आवश्यकाचा काळ सावधान. तर आपणच आपली सोडून केली पाहिजे कारण की बंधन हे दोन प्रकारचे आहेत. मी तुम्हाला सांगितले आपलं भजन करा माकड पकडणारी मधाही लोक कशीसारख्या भांड्यामध्ये फुटाणे ठेवतात. ते माकड बसायला झाडाखाली ठेवतात. आता ज्यावेळेस माकड खाली कशीमध्ये हात घालतो आणि ते कशीच्या आतमध्ये मूठ घालतो आणि त्याला हात बाहेर काढायचा असतो तर ते निघत नाही कारण की त्याने आतमधून मूठ सोडील नाही. त्याच त्याने ते स्वतःहून मूठ बांधलेले आहे म्हणून त्याने स्वतःहून मूठ सोडायचे आहे. विठ्ठल सांगा सगळ्याला भक्ती मनातून करा. त्याने मनातून भक्ती केली. मी तुम्हाला एक प्रसंग सांगितले आपल्याला भजन करावे.
झाला होता तिथे महान विष्णू भक्तांची उपासना सुरू होती. त्याचा प्रभाव भक्त प्रल्हादावर पडला आणि तो महान विष्णू भक्त झाले. हिरण्यकशिपूला भक्त प्रल्हादाला मारायचे होते कारण तो नेहमी विष्णूची उपासना करत असत. एका भक्त प्रल्हाद देवाची उपासना करत असताना भक्त हिरण्यकशिपू तिथे आला आणि भक्त प्रल्हादाला म्हणला, ए भक्त प्रल्हादा, काय त्या देवाचं नामचिंतन करतोस रे? भक्त प्रल्हाद म्हणाला, मला त्या देवाचं नामचिंतन कशासाठी करतो ते तुम्हाला सांगतो बाबा. मला त्या देवाची आवड आहे म्हणून मी त्या देवाचे नामस्मरण करतोय. म्हणून तुम्ही सुद्धा त्या देवाचं आवडीने नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाची तुम्हाला माहिती म्हणजे दाखला द्यायचा, पुरावा द्यायचा झाला तर मी तुम्हाला रामायणातील एक प्रसंग सांगते. ज्यावेळेस प्रभू श्रीराम अयोध्येचे राजे झाले त्यावेळेस सर्वांना एक दिला आणि माता सीतेने हनुमंतरायाला मोत्याचा अमूल्य मोत्याचा हार भेटवस्तू दिला. हनुमंतरायाने हार घेतला, कानाला लावला, याच्यातला एक मणी काढला, पुन्हा कानाला लावला, दाताने पहिला बघितला आणि फेकून दिला. डबल एक मणी काढला, कानाला लावला, फोडीला आणि फेकून दिला. असं करता करता सगळे मन संपले. तुम्ही असं करता का हो? हे कामाला हिरे मोत्याचा हार हनुमंतरायाने फेकून दिले का साधी गोष्ट आहे का? तुमच्या काय असतं तुम्ही फेकून दिला असता का? याचं कारण विचारलं. हनुमंतराय म्हणतात, ज्या वस्तूमध्ये राम नाही ती वस्तू मला नको, म्हणून ज्या वस्तूमध्ये मला राम नाही ती वस्तू मला नको. तिथं दरबारातील लोकांनी हनुमंतरायाच्या राम भक्ती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे दरबारातील लोक रामायणातले, तुम्ही म्हणता आम्ही काय? हे रामायणामधले चोपदार लय खाली नको उडी जाते. त्याला धरायचं धरू नको माईकला. राम भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा ते दरबारातील लोक म्हणतात, तुझ्यामध्ये राम आहे का? म्हणजे तुझ्यामध्ये राम नाही तर तू कसा जगतोस? हनुमंतराय म्हणाले, माझ्यामध्ये राम आहे म्हणून मी जगतोय. ते दरबारातील लोक म्हणतात, तुझ्यामध्ये राम आहे तर दाखव ना, कुठे तुझा राम? हनुमंतरायाने मागचा पितळ पुढचा विचार न करता स्वतःच्या छातीवर नख लावले आणि छाती फाडली आणि सर्वांना दाखवून दिले की त्याच्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता वास करत. फाडण्यासाठी दाखवले प्रभू राम हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला फाड अंजनी जासुता तुला रामाचं वरदान